नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबईत वाहतूक कोंडीतही टोल वसुली सुरू, वाहन चालकाचा संताप वाढला। IPL मध्ये चेन्नई समोर करो किंवा मरोची लढत, लखनौ विरुद्ध विजय अनिवार्य। इंधन दरवाढीचा फटका, विविध शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर। लाडक्या बहिणी योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। पुण्यातील 7 गावच्या पाणी प्रश्नासाठी केंद्राकडून 710 कोटींचा निधी मंजूर। पुणे बेंगळूर ग्रीनफील्ड कॉरिडॉरमुळे अंतर 93 किमीने कमी होणार। उजनी जायकवाडीसह 6 धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत मिळणार। पेट्रोल डिझेल नंतर आता CNG ही महाग, नवे दर आजपासून लागू। पेट्रोल डिझेलसह अन्न पदार्थ महागले, देशातील महागाईने पुन्हा उंचांक गाठला। महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा चर्चेत, 14 गावात जनगणना सुरू। सोलापूर IT पार्कचा मार्ग मोकळा, हस्तांतरण प्रक्रिया लवकरच सुरू। कोयना जलाशयात बोट दुर्घटना, चालकाचा मृत्यू, पर्यटक दाम्पत्य बचावलं। राज्यात 31 जुलैपूर्वी 15,000 शिक्षकांची भरती होणार। अर्थमंत्री सायकलवरून विधानसभेत, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्यात IT प्रवेशासाठी बनावट भांडे करार, शिक्षण विभागाची चौकशी सुरू। पुण्यात 45 मॉडेल आरोग्य केंद्राचे उद्घाटन, बारामतीसाठी विशेष योजना। सांगलीत वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना, तान्ह्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू। ज्येष्ठ मनसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। शरद पवारांचा सरकारवर निशाणा, जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्षाचा आरोप। अभिनेता रणबीर कपूरने अयोध्येत कोट्यवधीचा प्लॅन खरेदी केल्याची चर्चा। सेन्सेक्स लवकरच 89,000चा टप्पा गाठणार, मार्गस टार्लेंचा अंदाज। नीट पेपरफुटी तपास तीव्र, 21 खात्यांतील व्यवहार संशयाच्या भोव्यावर। IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा थरारक विजय, तिलक वर्मा ठरला हिरो। आरन परांजपे यांचे 14 वर्षांनंतर शिंदे सेनेत घरवापसी। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या 5 देशांच्या दौऱ्याला सुरुवात, UAEत भव्य स्वागत। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।